हाय, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही सगळे? मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे. ॲक्च्युली आता माझं सकाळचं आवरलेलं आहे, पूजा वगैरे झालेली आहे, अंघोळ वगैरे झालेली आहे. तर आज माझं वैभवलक्ष्मीचं उद्यापन आहे. म्हणजे की मी तुम्हाला मागच्या शुक्रवारी दाखवलं होतं की माझा 10वा शुक्रवार होता आणि आज माझा 11वा शुक्रवार आहे. तर माझं आज उद्यापन आहे. तर तेच मग उद्यापनाची तयारी वगैरे करायची आहे. मार्केटमध्ये जाऊन ते पुस्तकं वगैरे, फुलं वगैरे सगळं आणायचं आहे. त्याच्यानंतर दुपारी खीर वगैरे बनवणार आहे तांदळाची. तर कारण तांदळाच्या खिरीचाच नैवेद्य दाखवावा लागतो देवीला. आणि 7 सुवासिनींना संध्याकाळी मी बोलवणार आहे हळदी कुंकाला. तर त्यांना पण खिरीचा प्रसाद, पुस्तक वगैरे द्यावं लागतं. तर चला म्हटलं मग सगळं तुमच्यासोबत शेअर करू. तर चला मग आता मी पूजा वगैरे केलेली आहे. तर मी आता बाकीचं आवरते. मग दुपारी मार्केटमध्ये जाऊन पुस्तकं वगैरे, फुलं वगैरे सगळं घेऊन येऊन खीर वगैरे दुपारीच तयार करून ठेवलं. ते तुम्हाला दाखवलंच सगळं. आणि मग संध्याकाळी परत मला पूजा वगैरे सगळं मांडावं लागल. आणि मग त्याच्यानंतर पूजा आरती वगैरे नैवेद्य झाल्यानंतर 7 सुवासिनींना मी बोलवून हळदी कुंकाला त्यांना खीर वगैरे देईल. हळदी कुंकू वगैरे, पुस्तकं वगैरे सगळं देईल. तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे, तुम्हाला सगळं दाखवणारच आहे. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर चला मग आता बाकीचं आवडू आपण. हॅलो, हाय. तर मी आता मार्केटमधून आणलेलं आहे सगळं सामान. बघू शकतात, नारळ किंवा हे पानं वगैरे सगळं घेऊन आलेली आहे. त्याच्यानंतर मी आहे ना हे पिशवीचं दूध आणलं अमूलचं, कारण अमूलच्या दूधची खीर चांगली होती, जरा घट्ट असतं त्याच्यामुळे मी हे 2 लिटर दूध आणलंय. तर 2 लिटराचीच खीर करणार आहे. कारण छान जास्त बाहेर नाही जास्त आणि घरी लागल, त्याच्यामुळे हे दूध वगैरे घेऊन आलेली आहे सगळं. तर आता मी थोड्या वेळाने खीर वगैरे करणार आहे, तर ते तुम्हाला दाखवल. तर चला मग आता पुढचं आवरते. वगैरे बनवून झालेली आहे आणि आता पूजेची तयारी वगैरे थोडी झालेली आहे. आता साडी वगैरे नेसणार आहे, तर तुम्हाला दाखवते खीर कशी केली आहे. हे बघू शकतात, खीर अशी झाली आहे तयार. थोडी घट्ट झालेली आहे, अजून थोडी गरम केली की पातळ होईल. आणि थोडं दूध टाकलं याच्यानंतर. त्याच्यानंतर ते हळदी कुंकाचं वगैरे, फुलं वगैरे, हळदी कुंकाचं रेडी केलं, फुलं वगैरे. आणि इथे थोडं पूजेचं सामान वगैरे काढून ठेवलेलं आहे. तर आता मी साडी वगैरे नेसणार आहे, नंतर पूजा करणार आहे ना. तर रांगोळी काढून घेते, थोडीफार रांगोळी काढते ते इथे पूजेच्या ठिकाणी. मग नंतर वाट्या वगैरे सगळं वाटून ठेवणार आहे आणि काढून ठेवून सगळं तयार रेडी करणार आहे. मी रेडी होते आहे, तोंड वगैरे धुवून. आणि तुम्हाला दाखवते मी कोणती साडी घालणार आहे. तर चला मग तुम्हाला दाखवते कोणती घालणार आहे मी. बघू शकतात मी रेडी. आणि आता बघू शकतात तुम्ही करून ठेवलेली हळदी कुंकू, फुलं, पुस्तकं. इथे खीरसाठी बाऊल काढून ठेवलेले आहे आणि ही खीर पण रेडी झालेली आहे, बघू शकता. आता पूजेचं सगळं साहित्य पण रेडी करून ठेवलेलं आहे. आता पूजेची रांगोळी वगैरे, पूजेची फक्त मांडणी करणार आहे. त्याच्यानंतर मग बायांना बोलवणार आहे हळदी कुंकाला. तर चला आता पूजा करून घेऊ, दिवे वगैरे लावून. पहिले दिवे वगैरे लावून घेऊ आपण. देवघरातला दिवा, त्याच्यानंतर पूजेची मांडणी करूया. हा पण दिवा पेटून घेऊया. बाहेर पण मी दिवा अगरबत्ती वगैरे लावून आली आहे तुळशीजवळ, बघू शकता. पूजेची मांडणी करते मी. पाण्याने गडवा भरलेला आहे, त्याला हळदी कुंकाची 5 बोटं लावून घेते. तर इथे काही मुलं आलेले आहेत आणि माझ्या 2-3 मैत्रिणी पण आलेल्या आहे आणि 2-4 मैत्रिणी यायची बाकी आहे. तर त्यांचीच वाट बघतोय आम्ही. आणि मी जसं 7 सुवासिनींना बोलवलं आहे, तसं त्यांच्या मुली वगैरे आहे. तर 5 कुमारिकांना पण मी बोलवलेलं आहे, म्हणजे त्यांच्या मुली वगैरे. तर बारीक बारीक मुलींना पण मी बोलवलेलं आहे. तर तेच एक फ्रेंड शेजारची आलेली आहे,
आणि ते शेजारच्या ताई पण आलेले, त्यांच्या 2 मुली, बाकीचे यायचे बाकी आहे, त्यांची वाट आम्ही बघत आहेत. कारण कसं असतं ना, सगळ्यांना सोबतच दिलेलं तर चांगलं वाटतं. त्याच्यामुळे मग बाकीच्या जणींची वाट आम्ही बघतो आहे. आणि रियांशला किती आनंद झालेला आहे बघा, किती खेळतोय. सगळ्यांना त्याचे खेळणे वगैरे काढून देत आहे, खेळतो आहे. आणि सगळे खेळणे मुलांनी सगळा पसारा करून ठेवला, सगळे खेळणे काढले आणि खेळत आहे तोपर्यंत. मग खाली आणि मग म्हटलं तोपर्यंत सगळेजण येऊस्तोवर लहान मुलांना तरी देऊन देऊ ना आपण खीर वगैरे. तर तेच मग त्यांना म्हटलं चला आता खेळणे ठेवून द्या, आता तुम्हाला प्रसाद देणार आहे खिरीचा, तर खिरीचा प्रसाद खाऊन घ्या. तर तेच मग आता कारण की त्यांना आम्ही फोन वगैरे केलेला आहे, त्या 1-2 ताईंना यायला थोडा उशीर आहे, तर म्हटलं चला आपण त्यांची वाट बघू तोपर्यंत. कारण कसं असतं ना, सगळ्यांना सोबतच दिलेलं बरं असतं. आणि मी तोपर्यंत किचनमध्ये कसं खीर थोडी गार होऊन गेलेली आहे, तर खीर गरम करायला ठेवलेली आहे. आणि कसं असतं गरम गरमच छान वाटते. तर मग मी तोपर्यंत बाऊल वगैरे रेडी करते, भरून वगैरे ठेवून पुस्तकं वगैरे. आणि मग तोपर्यंत म्हटलं त्या शेजारच्या ताई वगैरे, काकू वगैरे पण येऊन जातील. आणि मग तोपर्यंत आपण लहान मुलांना वगैरे खिरीचा प्रसाद देऊन देऊ. तर मी तेच किचनमध्येच खीर वगैरे गरम करायला गेलेली आहे. आणि सगळे मुलं आता उठून गेले बाहेर खेळायला परत. तर मी म्हटलं पहिले ना सगळ्यांना देऊन देऊ खिरीचा प्रसाद आणि मग नंतर बायांना वगैरे देऊ. तर आता सगळ्यांना मी बोलवलं घरात, म्हटलं चला चला सगळ्यांना खीर आणलेली आहे, तर पहिले लहान मुलांना खीर देऊन टाकू. आणि ॲक्च्युली मी कसं आहे ना, छोट्या काचीच्या म्हणजे काचींच्या ह्याच्यात मी मोठ्यांना खीर दिली, पण लहान मुलं म्हटलं काचीच्या वाट्या वगैरे फोडतील, त्याच्यामुळे स्टीलच्या छोट्या वाट्यांमध्ये मी लहान मुलांसाठी खीर दिली. आणि रियांश बघा किती मस्त खेळतो आहे, रोज मला इतका त्रास देतो. आणि आज सगळे मुलं त्याचे फ्रेंड आणलेले आहे, तर मस्त खेळतो आहे. आणि तोपर्यंत मग मी खिरीचे बाऊल वगैरे जे काही भरलेले होते ते घेऊन इकडे आली आहे. आणि मुलांना म्हटलं चला खाली बसा, तोपर्यंत तुम्ही खिरीचा प्रसाद वगैरे सगळं खाऊन घ्या. तर बघू शकतात आता मुलांना मी खाली बसवते आणि ज्या कुमारिका आहे त्यांना खाली बसून हळदी कुंकू वगैरे लावून देते. त्यांना काही मी पुस्तक देणार नाही, फक्त हळदी कुंकू आणि खिरीचाच प्रसाद देणार आहे. तर त्यांना म्हटलं चला बसा खाली पटकन. आणि आता मी हळदी कुंकू वगैरे त्यांना लावून घेते आणि खिरीचा प्रसाद देते त्यांना. आणि वैभवलक्ष्मीचं व्रत हे खरंच खूप चांगलं, अगदी सोपं आहे. आणि आपल्या काही इच्छा वगैरे काही पूर्ण व्हायच्या असेल, आपल्या मनात काही इच्छा असेल, तर ते मागून आपण हे व्रताची सुरुवात करायची. हे व्रत 21 किंवा 11 शुक्रवार आपण करू शकतो. पण कसं असतं ना, 21 शुक्रवार खूप लांब होतं आणि 11 शुक्रवार पटकन होतं आणि मधात काही अडचणी वगैरे सगळ्यांनाच येतात. त्याच्यामुळे मग मी 11 शुक्रवार हे व्रत केलं आणि त्याच्यानंतर त्याचं उद्यापन मग आज 11वा शुक्रवारची पूजा करून त्याचं उद्यापन करते आहे. तर आता मी कुमारिकांना कुंकू वगैरे लावून आता हे बघा, ही माझी आली एक मैत्रीण, तिची छोटी मुलगी आहे ही, तिला पण मी हळद कुंकू लावून सगळ्यांना खिरीचा प्रसाद मी देणार आहे. त्याच्यानंतर मग बायांना देणार आहे. तर कसं आपण 7 सुवासिनींना किंवा 7 कुमारिकांना पण बोलू शकतो. पण मी म्हटलं की चला आता छोट्या मुली आमच्या कॉलनीत भरपूर आहे माझ्या मैत्रिणींच्यात, तर म्हटलं चला मुलींना पण बोलून घेऊया आपण. तर आता त्या निमित्ताने एकमेकांकडे येतो आपण. तर मी आता त्यांना लहान मुलींना खिरीचा प्रसाद देते. आणि काकू पण बोलल्या की आम्ही पण खालीच बसतो, कसं खाली सगळ्यांना व्यवस्थित खाता येतं, त्याच्यामुळे मी म्हटलं वरती बसा. ते म्हटलं नाही आम्ही सगळे खालीच बसतो. तर मी आता त्यांना पण हळदी कुंकू वगैरे लावून घेते आहे. तर बघू शकतात हा तिकडे खेळत होता, ही पण माझी फ्रेंड आहे, ती पण आली आता इकडे. तर सगळे मग म्हटले की नाही आम्ही खालीच, लहान मुलं पण आहे आणि आपण वरती बसलो की मुलं इकडे तिकडे पळतील, त्याच्यामुळे आम्ही सगळे खालीच बसतो. तर मग ते खालीच बसले. आणि मग मी आता त्यांना मी हळदी कुंकू लावून घेते, बघू शकता तुम्ही. आणि मग पुस्तक वगैरे त्यांना देईल आणि मग नंतर खिरीचा प्रसाद देते. तर आता सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे मी लावून घेते आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता मी पुस्तकं एकाएकांना पुस्तकं देऊन सगळ्यांच्या पाया पडून घेते. कारण की आपण 7 सुवासिनींना बोलवतो, त्या आपल्या घरी लक्ष्मी स्वरूपच येतात. त्यामुळे आपल्यापेक्षा कोणी लहान असलं तरी आपल्या घरी आपण त्यांना बोललो हळदी कुंकाला, तर मग मग आता सगळ्यांना पुस्तकाची देऊन सगळ्यांच्या पाया पडून घेते, कुमारिकाच्या वगैरे सगळ्यांच्या. कारण त्या लक्ष्मी स्वरूपच आपल्या घरी येत असतात त्याच्यामुळे. तर बघू शकतात आता मी सगळ्यांना पुस्तकांना पण हळद कुंकू एक फूल ठेवून सगळ्यांना देते आहे आणि सगळ्यांच्या पाया पडते आहे, बघू शकता तुम्ही.
तर आता सगळ्यांना ते पुस्तकं देऊन देते आणि लहान मुलींना मी फक्त हळदी कुंकू आणि खिरीचाच प्रसाद दिला आहे, कारण की 7 सुवासिनींना, 7 कुमारिकांना किंवा 7 सुवासिनींनाच पुस्तकं देत असतात. तर मी 7 सुवासिनींना पुस्तकं दिलेले आहेत आणि कुमारिकांना फक्त मग हळद कुंकू आणि खिरीचाच प्रसाद देते आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि हा माझ्या फ्रेंडच्या मुलाला तो डुगू खूप आवडला. त्याला ॲक्च्युली रियाज त्याला डुगू म्हणतो. तो टेडी आहे मोठा, तर तो त्याच्याशी खेळतो. तर त्याला तो तिकडे खेळत होता आणि तिला तिकडे तिकडे बसावं लागत होतं, त्याच्यामुळे तिने इकडे आणलं त्याला खेळायसाठी आणि त्याला ती म्हणते इकडे याच्यावर बस म्हणून. तर बघू शकता तुम्ही, रियांशला पण तो डुगू खूप आवडतो. तर आता मी सगळ्या बायांना वगैरे खिरीचा प्रसाद देऊन देते आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि ते ताईंनी एक बाऊल, म्हणजे एक फ्रेंड याची बायकी होती, तिचा बाऊल एक्स्ट्रा होता तो वरती ठेवला. आता सगळ्यांना मोठा बाऊल, काचेच्या बाऊलमध्ये सगळ्यांना खीर देऊन देते आहे. आणि माझा उपवास असल्यामुळे, कारण उपवास सोडायचा बाकी होता, त्याच्यामुळे मी काही खीर खात नाही आहे. त्यांनाच फक्त खिरीचा प्रसाद मी दिलेला आहे. आणि मग तो इथे पण व्यवस्थित खेळत नव्हता, ते पडायची भीती वाटते त्याच्यामुळे. तर 7 सुवासिनींना मी दिलेला आहे आता खिरीचा प्रसाद. तर सगळे खीर खात आहे, बघू शकता तुम्ही. आणि सगळ्यांना विचारते आहे मी की कशी झाली खीर, तर सगळे म्हणतात खीर खूप छान झाली म्हणून, एकदम बासुंदीसारखी झाली म्हणून. आणि सगळ्यांना, लहान मुलांना, सगळ्या बायांना खीर खूप आवडली. तर खूप आवडीने खाल्ली आणि मी म्हटलं मग परत घ्या, कारण मी खूप म्हणजे शिल्लकच बनवलेली होती. तर आता सगळेजण मिळून वगैरे गप्पा गोष्टी करून खात आहे, कारण कसं असतं याच निमित्ताने आपण कोणाकडे तरी जातो. आणि रोज तर आपण काही कोणाकडे जात नाही, आपल्या बिझी शेड्यूलमध्येच आपण असतो. आणि ती आता टेडीला घेऊन तिकडे बसत आहे, कारण की तिचा मुलगा सारखा तिकडे जात आहे, तिला खाऊ देत नाही. त्याच्यामुळे म्हटलं तू त्याला घेऊन, त्या टेडीला घेऊन तिकडेच जा आणि तिकडेच खा. त्याच्यामुळे मग ती तिकडे गेली त्याला घेऊन. तर आता लहान मुली वगैरे सगळं खीर प्रसाद खात आहे. आणि रियाज बघा माझा किती मस्त स्वतःच्या हाताने खातोय, आणि कारण की त्याला पण खूप आवडली खीर. आणि त्याला मी संध्याकाळी आज स्नॅक्समध्ये काही दिलं नव्हतं, त्याच्यामुळे त्याला पण भूक लागून गेली होती, त्याच्यामुळे तो त्याच्या हाताने खिरीचा प्रसाद खातो आहे. आणि कसं असतं ना, मुलांना पण सगळे मुलं सोबत जमले तर मग खायला मजा वाटते. तसं ते एकट्यांमध्ये आपल्याला खायला थोडा त्रासच देतात. तर मग सगळे मिळून सगळे एकत्र आल्यावर सगळ्यांना खायला मजा वाटते. तर बघू शकतात. तर आता मस्त सुंदर सगळे जण मिळून खीर खात आहे, तर तुम्ही बघू शकतात. आणि तेच आमच्या गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या की कधीपासून सुरुवात केली, कसे करायचे हे व्रत वगैरे, ते सगळे मला विचारत होते. तर म्हटलं काय नाही, असं साधं सोपं आहे. तर मी माझ्या परीने मी जसं केलं तसं मी त्यांना सांगत होतो. आणि मग असेच आमच्या गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या. तर मी म्हटलं 21 शुक्रवार किंवा 11 शुक्रवार करायचं असतं, पण मी म्हटलं 21 शुक्रवार खूप लांब होतात, म्हणून मी 11 शुक्रवार केलेले आहेत. तर मी त्यांना सगळं सांगत होती कसं केलं, काय केलं. आणि त्यातल्या एक ताईंना पण करायचं होतं, त्याच्यामुळे त्या खूप विचारत होत्या. म्हटलं काही नाही, खूप सोपं पद्धतीचं आहे. तर ते मी त्यांना सांगत होते की कसं करायचं, काय करायचं. आणि मग उद्यापनच्या दिवशी खिरीचाच प्रसाद करावा लागतो, हे त्यांना सांगत होती. की कोणी म्हणे शेवाळ्याची खीर नाही चालत का, मी म्हटलं नाही, तांदळाच्याच खिरीचा पुस्तकात पण तसंच लिहिलेलं आहे. आणि सगळे पण म्हणतात की लक्ष्मीला खीर जास्त प्रिय असते तांदूळाची, त्याच्यामुळे तांदूळाच्याच खिरीचा नैवेद्य करावा लागतो. तर ते मी त्यांना सांगत होती. आणि मग त्यांना पण खूप आवडलं की छान पूजा वगैरे सगळं मांडली, उद्यापन पण छान झालं, खीर पण चांगली झाली, हेच ते मला सांगत होते. तर मग मी म्हटलं हां झालं आता माझं 11 शुक्रवारचं, आता हे 3रा वेळ होतं. आता जेव्हा मला वाटेल तेव्हा मी परत सुरू करल. तर तेच मी त्यांना म्हटलं की परत आवडली, त्याच्यामुळे मी परत थोडी खीर गरम करून आणली आणि सगळ्यांना म्हटलं परत थोडी थोडी घ्या म्हणून. पण मग
पहिलेच मी जास्त दिली होती, त्याच्यामुळे परत कोणी काही जास्त खीर घेतली नाही. मग त्याच्यामुळे मी परत मी थोडी गरम केली, ती गार झाली होती म्हणून म्हटलं परत गरम करून आणली तर परत थोडी थोडी खीर घ्या. पण मग काही कोणी जास्त घेतली नाही. आणि तसंही खीर ही जास्त खाल्ले जात नाही, जरी किती छान झाली तरी. आणि मी पहिलेच माझे बाउल मोठे होते काचीचे, त्याच्यामुळे आधीच जास्त दिली होती, त्याच्यामुळे परत कोणी काही घेतली नाही. मी जरी गरम करून आली, मी खूप आग्रह केला, पण परत कोणी काही खीर घेतली नाही. आणि मग आणि ते सगळे मला म्हणत होते तू घे, पण मी म्हटलं माझा उपवास आहे, मला खाता येणार नाही. त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं मी बसते तुमच्यासोबत, तुम्ही खा म्हणून. आणि रियांशला दिली. रियांश पण त्याच्या हाताने खात होता, जसं की तुम्ही बघू शकतात. तर मग तेच ना, मग झालं सगळ्या पद्धतीने उद्यापन. म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू म्हणून तुम्हाला हे सगळं हे करत आहे. तर चला मग कुंकू खीर वगैरे खाऊन सगळे गेलेले आहेत. आता स्वयंपाक वगैरे पण मी रेडी करूनच ठेवलेला होता. तर आता उपवास सोडायचा आहे. तर पूजा वगैरे सगळं झालंय. नंतर 2-3 बाया नंतर आणले होते, ते मी शूट नाही करू शकली. तर झालेलं आहे सगळं माझं उद्यापन व्यवस्थित प्रकारे. तर मी तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे. जर तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, कारण माझं चॅनल नवीन आहे. तर चला, बाय बाय.